रामकृष्ण हरी मंडळी, आज आहे दसरा, एक आनंदाचा, उत्साहाचा आणि सौंदर्याचा सण। सर्वांना दसऱ्याच्या मनपूर्वक शुभेच्छा। दसऱ्याच्या दिवशी घराघरात रांगोळी काढायची परंपरा असते। आमच्याकडेही अशीच एक रंगीबेरंगी रांगोळी काढली आहे। बघा, ही सुंदर रांगोळी माझ्या बहिणीने काढली आहे। रंगाची ही सुंदर उधळण म्हणजे सणाचं खरं सौंदर्य। आणि हो, मी पण तिला थोडीशी मदत केली, म्हणजे रंग दिले, पण सगळं श्रेय तिचंच। खरंच सणाचं खरं सौंदर्य अशा रंगांमध्ये आणि एकत्र केलेल्या छोट्या प्रयत्नांमध्ये असतं, नाही का? असंच एकत्र काही केलं की सण आणखीनच खास वाटतो। खरंच खूप मजा आली। ही रांगोळी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा। तर आमच्या शेजारच्या शेतात एक आपट्याचे झाड आहे। आपट्याच्या झाडाला दसऱ्या दिवशी खूप महत्त्व असते। तर मी आता आपटा आणण्यासाठी चाललो आहे। आपट्याचे झाड कसे असते मी पण नाही पाहिले, तर चला पाहूया। थोड्याच अंतरावर झाड आहे। तर समोर जे झाड आहे तेच आपट्याचे झाड आहे आणि त्याच्याच शेजारी नारळाचे झाड आहे। नारळाच्या झाडावर वीज पडल्यामुळे पूर्णपणे जळून गेले आहे। चला आपण ते पण झाड पाहू। असे म्हणतात की झाडावर वीज पडलेल्या ठिकाणी जमिनीत पाणी भरपूर असते। तर आपण विळ्याच्या साहाय्याने पाणी चेक करून पाहू। नारळाच्या शेजारी कुठे पाण्याचा सप आहे का ते पाहू। पाण्याच्या सपावरच नारळाचे झाड आहे। नारळाचं झाड जुनं आणि खूप उंच आहे। तर आपट्याच्या झाडाखाली पण पाणी असते, चला पाहत पाहत जाऊ। थोड्याच अंतरावर आपट्याचे झाड आहे। तर आता मी आपट्याच्या झाडाजवळ आलो आहे। तर हेच ते आपट्याचे झाड। देवासाठी थोडीशी आपट्याची पाने काढू। फांद्या खूप उंच आहे, हाताला पण येत नाही। तर मी थोड्याशा फांद्या काढल्या। तर आता आपण शोधूया आपट्याच्या झाडाजवळ कुठे पाणी आहे का। तर झाडापासून 10 फुटाच्या अंतरावर या ठिकाणी एक पॉइंट सापडला आहे। आपट्याच्या झाडाखाली पाणी असते ते म्हणतात ते बरोबर आहे। हे झाड खूप जुने व मोठे आहे। तर आता आपटा घेऊन घरी जाऊया, कारण मला झेंडूची फुले आणण्यासाठी गावात जायचे आहे। काहीच अंतरावर आपले घर आहे, तर चला घरी। तर आता मी झेंडूची फुले आणण्यासाठी चाललो आहे। तर आपल्या गावाच्या प्रवेशद्वाराजवळ हे शिवाजी चौक आहे। खूप सुंदर व चांगली झाडे आहेत।
तर आता चला आपण फुले आणण्यासाठी जाऊया. तर आता आपण फुले घेण्यासाठी आलो आहे. इथे खूप चांगल्या प्रकारे फुले मिळतात व आपट्याची पाने विकण्यासाठी पण आली आहे. तर मी आजच्या व्हिडिओला इथेच विराम देतो. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.